परभणी जिल्ह्यात पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांची कसरत. मोदी सरकार जबाबदार अशी प्रतिक्रिया. परभणी जिल्ह्यातील ताडकळस मध्ये पेट्रोल डिझेलसाठी नागरिकांच्या प्रचंड कसरत करावी लागत आहे. परभणी जिल्ह्यात बहुतांश पेट्रोल पंपावर नो स्टॅकचे फलक झळकले असून जिथे इंधन उपलब्ध आहे तिथे किलोमीटरच्या लांब रांगा लागल्या आहेत. या टंचाईला मोदी सरकारचे धोरण जबाबदार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. परभणी जिल्ह्यासह संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा इंधन टंचाईचे सावट गडद झाले आहे. मुख्य डेपोकडून इंधनाचा पुरवठा वेळेस न झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावर इंधन संपले आहे. पुरवठ्यातील विस्कर्तीपणामुळे अनेक पंप चालकांवर पंप पूर्णपणे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. डिझेलच्या टंचाईचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे. शेतीच्या कामांसाठी अत्यावश्यक असलेले डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना कॅन घेऊन तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. ताडकळस येथील पेट्रोल पंपावर ट्रॅक्टर, दुचाकी, चारचाकी तसेच कॅन घेऊन आलेल्या शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्या मोजक्या पंपावर इंधन शिल्लक आहे तिथं वाहनांच्या किलोमीटरला रांगा लागल्या असून नागरिकांना तासनतास राहावे लागत आहे. इंधन टंचाईमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांकडून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत आहे. यामागे दोन मुख्य कारण सांगितले जात आहे. पश्चिम आशियातील तणावामुळे निर्माण झालेल्या ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने अवघ्या 72 तासात 4 कठोर निर्णय घेतले. यामध्ये 4 वर्षांनंतर प्रथमच पेट्रोल डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ करण्यात आली. दरवाढीमुळे आधीच नाराजी असताना आता टंचाई त्यात भर पडली आहे. त्यानंतर पंतप्रधानांचे आवाहन. पश्चिम आशियातील तणावामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन आणि गॅसचा वापर जपून करण्याचे आवाहन केले होते. विरोधकांचा आरोप आहे की सरकार पुरवठा सुरळीत ठेवण्याऐवजी नागरिकांना संयम बाळगण्यास सांगत आहे. परभणी जिल्ह्यात सध्या भीषण टंचाई आहे. शेतकरी डिझेल साठी आले असता त्यांना पंपावर 7/12 पॅन कार्ड व विविध कागदपत्रे दिल्याशिवाय डिझेल देण्यात येत नाही, अशी प्रतिक्रिया येत आहे. सध्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम तोंडावर आला असताना डिझेल टंचाईमुळे शेतीच्या कामांवर भरपूर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. नागरिकांची मागणी आहे की प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करावा. नमस्कार, स्वागत आहे आपला युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये. आणि आपण बघत आहात की आज भारतामध्ये जे डिझेल आणि पेट्रोलचं संकट इथं निर्माण झालेलं आहे. आणि कितीक नेते आणि कितीक प्रशासन म्हणत असेल की काही तुटवडा नाही, परंतु आपण बघत आहात की परभणी जिल्ह्यामध्ये पूर्ण तालुक्यामध्ये ताडकळस या पेट्रोल पंपावर आज सकाळी 7 वाजल्यापासूनच गाड्याची लाईन लागलेली आहे. आणि डिझेल आणि पेट्रोलसाठी एक अमृत सारखे वापरण्यामध्ये घेतले जात आहे. आणि आपण बघू शकता इथं खूप लाईन इथं लागलेल्या आहे. आणि डिझेल आणि पेट्रोलसाठी खूप इथं तुम्हाला प्रशासनाच्या चुकीमुळे किंवा कोणाच्या चुकीमुळे हे होत आहे ते आपण कस्टमरची, ग्राहकाची विचारपूस करूया. परंतु आज आपण ताडकळस मध्ये परिस्थिती पाहता असता इथं खूप तेलाचं संकट निर्माण झालेलं आहे. आपण थोड्या वेळात आपण ग्राहकाशी संवाद साधू आणि विचारू की तुम्हाला तेलाची निर्माण करण्यासाठी व वाहतूक करण्यासाठी काय अडचण निर्माण होते. सर, काय परिस्थिती आहे ताडकळस मध्ये? आपण पेट्रोलला डिझेल घ्यायला आला, परिस्थिती काय आहे? तुम्हाला योग्य दरात डिझेल मिळत आहे का? आणि तुम्हाला काही याच्यावर परेशान व्हावं लागतं का? नाही, डिझेलसाठी काही परेशानी नाहीये. परंतु काय होते, आता या पंपावरती बरेचसे लोक असे बाहेरच्या तालुक्यातून सुद्धा लोक या ठिकाणी येत आहेत. पण ते बाहेरच्या तालुक्यातले जर समजा किंवा बाहेरच्या सर्कल मध्ये जर लोक या पंपावरती जर नाही आले तर आम्हाला आमच्या या सर्कल मधल्या लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेल अतिशय असं सुलभतेने आणि आहे त्या दरामध्येच या ठिकाणी डिझेल आणि पेट्रोल मिळत आहे. सर, आपण पाहत असता की डिझेल पंपावर कोणते बी एरिया वाईज डिझेल दिलेलं आहे, कुणी बी प्रवासात डिझेल टाकतो. परंतु हे कोणाची चूक आहे आणि हे संकट जे आलं आहे आपलं काय वाटतं कोणामुळे होतं? पण डिझेल आणि तुम्ही आता म्हणताय ह्या सरकार या पंपावरती कोणी येऊ शकतं आणि कुठेही जाऊ शकतं. पण नांदेड जिल्ह्यामध्ये मी काल गेला असता काल नांदेडमध्ये आम्हाला कुठली गाडी असं विचारल्यानंतर परभणीची आहे म्हटल्यानंतर आम्हाला डिझेल टाकण्यास नकार दिला त्यांनी. त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणतो, काय वाटतं हे संकट आलंय काय? कोण आपलं याला मोदी जिम्मेदार आहे. काय करावं लागेल प्रशासनाला? प्रशासनाने त्याच्या पातळीवर त्याचा विचार करून लगेच्या लगे डिझेलची पूर्तता करणं गरजेचं आहे. कारण का या डिझेलच्या जीवावरती आजकाल सर्वसामान्य शेतकऱ्यांची शेती ही डिझेलवरती येऊन बसलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी तरी किमान
डिझेलची पूर्तता सरकारने लवकरात लवकर तत्परतेने करावी. हा बोला सर, काय परिस्थिती आहे आणि आपण डिझेल घेताय तर आपल्याला काय काय कागदपत्र द्यावं लागेल डिझेल घ्यायला? आरसी बुक, 7/12, आधार कार्ड. बरोबर सर, एवढं डिझेल पैसे देऊन घेताना जर आपल्याला एवढे डॉक्युमेंट द्यावं लागतात तर याच्यावर परिस्थिती निर्माण झाली, याला कोणी जबाबदार धरतो? त्याला कोण जबाबदार? जे आहे ते आहे. खूप जणांचं म्हणणं आहे की याच्यावर मोदी सरकार याच्यावर जबाबदार आहे, तर आपण काय करू शकतो याच्यावर? सरकार तर आता जबाबदार आहेच की, कोण नाही म्हणत.